एकीकडे 96 लाखांची लोकसंख्या आणि दुसरीकडे तब्बल 886 लाख म्हणजे 88 मिलियन पेक्षा जास्त लोकसंख्या। एकीकडे 22,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा छोटासा देश, तर दुसरीकडे 16 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा विशाल देश। इस्रायल जगाच्या नकाशावर जरी छोट्याशा ठिपक्या इतकं दिसत असलं तरी आपल्या ताकदीनं तो अनेक महाकाय राष्ट्रांना टक्कर देतोय। या तुलनेत इराण प्रचंड मोठा देश, पण तरीही इस्रायल सध्या इराणवर भारी पडतंय। इराणचा अणुकार्यक्रम हाणून पाडण्यासाठी इस्रायलनं इराणच्या महत्त्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांपासून ते शास्त्रज्ञांना संपवलंय। इस्रायलनं इराणच्या आतमध्ये घुसून केलेले हल्ले असो अथवा इराणच्या मिसाईल्सला हवेतल्या हवेत उडवून लावणारं आयरन डोम आणि एरो सिस्टीम सारखं सुरक्षा कवच असो, इस्रायल प्रत्येक पातळीवर इराणला पुरून उरतोय। यावरून दोन्ही देशांमध्ये नेमका सगळ्यात पॉवरफुल देश आहे तरी कोणता? कुणाकडे किती सैन्य ताकद? दोन्ही देश संरक्षणावर एकूण किती खर्च करतात? इस्रायल आणि इराणचं युद्ध आणखीन चिघळलंच तर नेमकं कोण कुणावर भारी पडेल याचंच मूल्यमापन करणारी एक बेसिक आकडेवारी या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत संवाद सेतू। इराणच्या अणुकार्यक्रमाला धक्का देण्यासाठी इस्रायलनं इराणच्या हृदयात घुसून हल्ले केले। हे हल्ले केवळ सीमारेषांवर आणि सैनिकांवरच नव्हते, तर शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी आणि गुप्त यंत्रणांना थेट टार्गेट केलं गेलं। गेल्या 6 दिवसांपासून दोन्ही देशांनी एकमेकांवर तुफान हल्ले चढवलेत। इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला इराणनं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3नं प्रत्युत्तर दिलंय। यावरून हे युद्ध जर का फार काळ चाललं तर त्यात कुणाचं पारडं जड असेल, कोणत्या देशाकडे किती ताकद आणि युद्ध सामग्री आहे याची तुलना सविस्तर पाहूयात। ग्लोबल फायर पॉवर ही वेबसाईट जगभरातील देशांच्या सैन्य ताकदीचं मूल्यमापन करते। याच वेबसाईटनुसार जगातील युद्ध क्षमतेच्या रँकिंगमध्ये इस्रायलचा 15वा नंबर लागतो, तर त्या पाठोपाठच इराणचा 16वा नंबर लागतो। म्हणजे दोन्ही देशांच्या ताकदीत फारसा फरक दिसून येत नाही। आता या रँकिंग नंतर कोणत्या देशाकडे कोणती हत्यार आहेत ते देखील पाहूयात। ग्लोबल फायर पॉवरनुसार इस्रायलकडे एकूण 611 एअरक्राफ्ट्स आहेत, ज्यात लांब पल्ल्याचा हल्ला करणारे F-15, रडारवर न येता लपून हल्ला करणाऱ्या F-35 विमानांचा समावेश आहे। त्याचबरोबर इस्रायलजवळ शत्रूवर वेगाने हल्ला चढवणारे अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचा ताफा असल्याचंही सांगितलं जातं। या तुलनेत इराणजवळ एकूण 511 एअरक्राफ्ट्स आहेत, पण हे 1960च्या दशकातले लढाऊ विमान आहेत, ज्यात F-4S, F-5S, F-14S यासारख्या विमानांचा समावेश होतो। इराणचे हे जुने एअरक्राफ्ट इस्रायलच्या अत्याधुनिक एअरक्राफ्ट समोर कितपत तग धरतील याबाबत तज्ज्ञांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत। विशेष म्हणजे इराण आणि इस्रायलचं केवळ हवेतूनच युद्ध होऊ शकतं, कारण दोन्ही देशांमध्ये जवळपास 2100 किलोमीटरचं अंतर आहे। त्यामुळे दोन्ही देशांनी आपल्या हवाई ताकदीवर चांगलाच भर दिलाय। इराणजवळ जरी अत्याधुनिक एअरक्राफ्ट नसले तरी इराणनं गाइडेड मिसाईल सिस्टम आणि अत्याधुनिक ड्रोन्सवर प्रचंड काम केलंय। 1988 ते 90च्या दरम्यान इराक सोबत झालेल्या युद्धात इराणनं आपल्या मिसाईल सिस्टम आणि ड्रोनवर चांगलंच काम केलंय। मध्य पूर्वमध्ये इराणच्या गाइडेड मिसाईल्स आणि ड्रोन्सचा बोलबाला आहे। इराणनं छोट्या रेंजचे ड्रोन आणि मिसाईल विकसित केलेत। याच मिसाईल्सच्या बळावर इराणनं इस्रायलच्या शहरावर जोरदार हल्लाही चढवला होता। इराणनं छोट्या रेंजचे ड्रोन आणि मिसाईल विकसित केलेत। याच मिसाईल्सच्या बळावर इराणने इस्रायलवर जोरदार हल्लाही चढवला होता। बीबीसीच्या एका वृत्तानुसार इराणजवळ 3000पेक्षा जास्त मिसाईल्स असल्याचं बोललं जातं। इराण नंतर इस्रायलची ही वायुसेनेची ताकद पाहूयात। इस्रायलची सगळ्यात मोठी ताकद त्यांच्या वायुसेनेची क्षमता आणि त्यांची गाइडेड हत्यारं सांगितली जातात। याच बळावर इस्रायलला इराकमध्ये अचूक ठिकाणी हल्ले करण्यात यश आल्याचं दिसून आलं। इस्रायलचा आयरन डोम आणि एरो सिस्टीमचा जगात बोलबाला आहे। इस्रायलच्या आयरन डोमने याही युद्धात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं अख्ख्या जगानं पाहिलंय। या व्यतिरिक्त इराणजवळ 220 युद्धनौका आहेत, तर इस्रायलजवळ केवळ 60 युद्धनौका आहेत। सैन्याच्या संख्येचा विचार केलाच तर इराण इस्रायलपेक्षा कित्येक पटीनं मोठा आहे। त्यामुळे इस्रायलपेक्षा इराणकडे तब्बल 6 पटीनं जास्त सैनिक असल्याचं बोललं जातं। या व्यतिरिक्त इस्रायलजवळ अणुबॉम्ब असल्याचंही बोललं जातं, पण इस्रायलनं याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीये। इराणजवळ अणुबॉम्ब असल्याची शक्यता कमी आहे। इराणवर सातत्यानं अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झालाय। विशेष म्हणजे इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ आल्याची चर्चा आहे। नेमकं याच कारणामुळे
इस्रायलनं इराणवर जोरदार हल्ला चढवला आहे। आता दोन्ही देश आपल्या संरक्षणावर एकूण किती पैसा खर्च करतात, दोन्ही देशांच्या डिफेन्सवरील बजेटमध्ये नेमकं किती अंतर आहे तेही समजून घेऊयात। 2022च्या आकडेवारीनुसार इराण आपल्या संरक्षणावर दरवर्षी अमेरिकन डॉलरनुसार दरवर्षी 7.4 बिलियन डॉलर खर्च करतो, तर इस्रायल तब्बल 19 बिलियन डॉलर आपल्या संरक्षणावर खर्च करतो। आपल्या एकूण GDP मधून इराण 2% आणि इस्रायल 4% खर्च आपल्या संरक्षणावर करतो। म्हणजे इराणच्या तुलनेत इस्रायल संरक्षणावर दुपटीनं पैसा खर्च करतो। विशेष म्हणजे दोन्ही देशांनी आपल्याकडची सगळीच ताकद जगासमोर उघड केली नाहीये। त्यामुळे दोन्ही देशांजवळ याहीपेक्षा जास्त ताकद असलीच तर नवल वाटून घेऊ नका। या सगळ्या आकडेवारीवरून इस्रायल छोटा देश असला तरी त्याच्याकडे अत्याधुनिक हत्यारांचा फौजपाटा पाहायला मिळतो। तर या तुलनेत इराण तंत्रज्ञानाच्या बाबतीत थोडा मागे दिसतो। इस्रायलच्या डिफेन्सवरील बजेटचे आकडेच सगळं काही सांगून जातात। दोन्ही देशांमध्ये आता कोण कुणावर भारी पडतो याचं उत्तर या आकडेवारीवरून तुम्हीच कमेंट करून सांगा। धन्यवाद।